नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, ताडोबा अंधारी वाघ प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान चंद्रपूर येथे पदभरती सुरू झालेली आहे. 4 पदे भरले जाणार आहेत कंत्राटी पद्धतीवर. कोणकोणती पदे आहेत, कशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता, सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ एंडपर्यंत पहा. नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब नक्कीच करा. तर बघा, 11 महिन्याच्या कंत्राटी तत्वावर ही पदे भरण्यात येणार आहेत. याच्यामध्ये जर डायरेक्ट आपण पदांबद्दल पाहूया. CSR मॅनेजर, जे CSR व्यवस्थापक आहे त्याचं 1 पद आहे. जीवशास्त्र म्हणजेच बायोलॉजिस्टचे 2 पद आहेत. व्हिज्युअल डिझायनरचं 1 पद आहे. अशी एकूण 4 पदाची नेमणूक जी आहे ती करायची आहे. याची माहिती ऑफिशियल यांची mahaforest.government.in या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही जे आहे याचा आर्टिकल रीड करू शकता. तसेच हे PDF जे आहे ते तिथंच पाहू शकता. तसेच आमचा व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करायला विसरू नका. व्हिडिओच्या आधी तिथं आम्ही अपडेट जे असतात त्या टाकत राहतो आणि एज्युकेशन न्यूज पण टाकत राहतो. सो मेक शुअर तुम्ही तो ग्रुप जॉईन कराल. ॲब्सोल्युटली फ्री आहे. आता यासाठी तुम्हाला जर अर्ज करायचा आहे तो ऑनलाईन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे. 28/12/2025 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुमचे अर्ज जे आहेत ते स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतर अर्जाचा विचार केला जाणार नाही. त्याच्यानंतर प्राथमिक छाननीनंतर पात्र जे उमेदवार असतील त्यांना शॉर्टलिस्ट केलं जाईल. मुलाखतीची तारीख, वेळ सर्व काही तुम्हाला सांगितलं जाईल. तुम्ही जेही तुमचे डिटेल्स फिलअप कराल त्याच्यावरच तुम्हाला हे जे आहे डिटेल्स येतील. यांची ऑफिशियल लिंक दिलेली आहे गुगल फॉर्मची. ही सुद्धा क्लिकेबल जी आहे. तुम्हाला पाहिजे असेल, फॉर्म भरायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी देत आहे लिंक, तिथून किंवा डायरेक्टली आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आता याची एज लिमिट वगैरे पाहूया आणि जे हे आहे मानधन वगैरे पाहूया. तर बघा, CSR मॅनेजरची 1 पोस्ट आहे. 18 ते 40 मध्ये तुमचं एज असलं पाहिजे. जे 40,000 याचं ऑनरेरियम आहे, म्हणजे मानधन आहे. क्वालिफिकेशन तुम्ही बघू शकता. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन एन्व्हायरमेंटल सायन्स, वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन, सोशल वर्क, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन और पब्लिक पॉलिसी यांपैकी कोणतीही तुमच्याकडं PGची डिग्री असेल तरी चालतं. एक्सपिरियन्स असेल CSRचा तर तेही म्हणजे तेही पाहिजे. स्ट्रॉंग कम्युनिकेशन तुमचं असलं पाहिजे. प्रोजेक्ट मॅनेजमेंट, त्याचबरोबर लिडरशिप स्किल तुमच्याकडे असले पाहिजे. तर इको टुरिझम, वाईल्ड लाईफ कन्झर्वेशनबद्दल तुम्हाला माहिती असली पाहिजे. तुम्हाला कॅपॅबिलिटी पाहिजे प्लॅन करणे, इम्प्लिमेंट करणे, मॉनिटर करणे, ज्या CSR ॲक्टिव्हिटीज असतात त्या. तर हे क्वालिफिकेशन आहेत. जॉब रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे यांचं काम काय तेही दिलेलं आहे पुढं. ते तुम्ही रीड करू शकता किंवा डिस्क्रिप्शनच्या लिंकद्वारे पाहू शकता. बायोलॉजिस्ट जे आहे त्याचे 2 पदे आहेत. 18 ते 40 आणि यांची एज लिमिट आहे आणि दोन्हीचं मानधन तुम्ही पाहू शकता. जे जे नागपूर ऑफिस आहे आणि जे अल्लापल्ली ऑफिस आहे त्या दोन्हीचं वेगवेगळं आहे. तर वरी जे आहे नागपूर ऑफिसबद्दल पाहिलं तर 50,000 तिथं मानधन असेल आणि जे अल्लापल्ली आहे तिथं 40,000 असेल. सेम दोन्हीचं क्वालिफिकेशन आहे. मास्टर डिग्री पाहिजे किंवा हायर डिग्री पाहिजे तुमच्याकडे. MSc किंवा PhD इन वाईल्ड लाईफ बायोलॉजी, इकोलॉजी किंवा कन्झर्वेशन बायोलॉजीमध्ये तुमची एक्सपर्टीज असली पाहिजे. वाईल्ड लाईफ रिसर्चमध्ये, मेथॉलॉजिस्टमध्ये, इकोलॉजिकल सर्वे, डेटा ॲनालिसिस तुम्हाला आला पाहिजे. त्यांचं जॉब रोलसुद्धा समोर दिलेला आहे. आणि व्हिज्युअल डिझायनर जे शेवटचं पद आहे त्याचं 1 आहे. मानधन आहे 30,000 आणि एज लिमिट आहे 18 ते 40. याच्यामध्ये डिझाईनमध्ये तुमची डिग्री असली पाहिजे. मास्टरी इन डिझाईन टूल्स लाईक ॲडोबी क्रिएटिव्ह सूट, फोटोशॉप, इलुस्ट्रेशन, XD हे तुम्हाला आलं पाहिजे. फिग्मा और स्केच तुम्हाला आलं पाहिजे. गव्हर्नमेंट प्रोजेक्टवर काम करणं तुमच्याकडे एक्सपिरियन्स वगैरे असला तरी चांगलंच आहे. आणि एक अजून पद आहे GIS डेटा मॅनेजर, त्याचं 1 पद आहे. त्याचं सेम मानधन आहे 40,000. 18 ते 40 वय आहे. याच्यामध्ये बॅचलर्स डिग्री पाहिजे जिओग्राफीमध्ये किंवा जिओ इन्फॉर्मेटिक्समध्ये. प्रोफिशियन्सी इन जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम्स, तुम्हाला GIS समजलं पाहिजे. नॉलेज पाहिजे तुमच्याकडे रिमोट सेन्सिंगचं. तर हे सर्व माहिती जी आहे मी डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये देत आहे. हे कंत्राट पद्धतीनं फॉर्म भरण्यात येत आहे. तर गुगल फॉर्मद्वारे तुम्ही जे आहे हे क्वालिफिकेशनचं कंप्लीट करत असाल त्या गुगल फॉर्मच्या लिंकद्वारे तुम्ही याच्यासाठी अर्ज करू शकता. मित्रांनो, आर्टिकल रीड करण्यासाठी डिस्क्रिप्शनच्या लिंकचा वापर करा. अडचण येत असेल कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. काही प्रश्न असतील तेही विचारू शकता. तसेच आमचे ग्रुप जॉईन करायला विसरू नका. व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक जी आहे तीही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.